अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या 10 वर्षांपासून 500 कोटीहून अधिक निधी आणल्याने शहराचा मोठा विकास झाला आहे। शहराची वाटचाल मेट्रो सिटीकडे होत आहे। शहरातील उड्डाण पूल, रस्ता काँक्रिटीकरणाची कामे, म्युझिकल फाउंटन, महानगरपालिकेचे अद्ययावत असे हॉस्पिटल अशी विजन असलेली कामे नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी केलेली आहेत। विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने आमदार संग्राम जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट राहुल रासकर यांनी व्यक्त केला। स्वर्गवासी ज्ञानदेव नाना रासकर मित्रमंडळ व रासकर परिवाराच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी रासकर मित्र परिवार व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती। तर या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रमुख भैया गंधे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, माजी नगरसेवक ज्ञानदेव पांडुळे, अनिल लोखंडे, सुरेश आंबेकर, ॲडव्होकेट विवेक नाईक, रासकर परिवारातील ज्येष्ठ यमुनाबाई रासकर, पारुबाई रासकर, सत्यभामा रासकर, अलका रासकर, ताराबाई रासकर, लक्ष्मी रासकर, वैष्णवी रासकर, श्रद्धा रासकर, ॲडव्होकेट कोमल रासकर, संगीता रासकर, मोहन तात्या रासकर, शंकर रासकर, अरुण रासकर, दिलीप रासकर, भीमराज रासकर, भाऊसाहेब रासकर, रवी रासकर, कालिदास रासकर, विशाल रासकर, अमृत रासकर, किरण रासकर, अविनाश रासकर, संदीप रासकर, रोहित रासकर, प्रशांत रासकर, संग्राम रासकर, पर्वत रासकर, भारत रासकर, परेश रासकर, नितीन जोशी, धीरज रासकर, प्रकाश इवळे, अभिषेक चिपाडे, संजय कानडे, सुधाकर कानडे, गजानन ससाने, रामा ससाने, छबू गाडळकर, भरत गाडळकर, बाळासाहेब भुजबळ, लक्ष्मीकांत तिवारी, गोपाल वर्मा, अभिषेक शिंदे, ॲडव्होकेट चंदन बारटक्के, प्रदीप ढाकणे, वशीम झरेकर आणि लिकम, आनंदा लहांगे, गणेश कोल्हे, गणेश दातरंगे, विजय धाडगे, रोहित पठारे, नारायण इवळे, विनोद पुंड, मधुकर कानडे, महेश बुगळे, पराग लोखंडे, सचिन वागचौरे, कॅप्टन भिंगारवाला, नवीश जामगावकर, महादेव कराळे, केशव करपे आदींसह स्वर्गवासी ज्ञानदेव नाना रासकर मित्रमंडळ व रासकर परिवार व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भैया, आपण आमच्या सर्व रासकर कुटुंबियांच्या वतीने, आमच्या सर्व नगरदारांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करतो। भैया, आताच तुम्हाला माता बहिणींनी आज तुळस दिलेली आहे, तसं तुमच्या रूपानं, तुमच्या सरकारच्या रूपानं आज या लाडक्या बहिणी 1500 रुपयाला 2100 रुपये भेटणार आहेत। अजून ही प्रगती सरकारच्या माध्यमातून होत जावो अशी देवाला मी प्रार्थना करतो। पाहतो की अशा अनेक योजना या महायुती सरकारने घेतलेल्या आहेत, परंतु त्याला आता आपण पाहतो की आता महिलांना 1500 रुपये मिळत आहेत, परंतु काँग्रेस सरकार या ठिकाणी कोर्टात गेलंय की या माता भगिनींना पैसे मिळू नये म्हणून। तसंच महाराष्ट्रात चालू अनेक योजना पण पाहण्याचं काम सरकार करते, परंतु तसंच या नगर शहरामध्ये सुद्धा तसंच काही घटना घडतात। आज भैयांच्या रूपाने नगर शहराला विकासाची चालना मिळते। भैयांनी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर भैयांनी फॉर्म भरला, परंतु ज्यावेळेस विरोधकांनी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस त्यांचं ते चूक नाही की 25 वर्ष आम्ही असं केलं, 25 वर्ष आम्ही असं केलं, असं तसं नाही का कलापशाही हे ते, परंतु 10 वर्ष भैया यांना विकासाच्या मुद्द्यावर नाकारलं आणि यावेळेस देखील त्यांना विकासाच्या मुद्द्यावर भैया निवडून येणार आहेत। संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारादरम्यान आपण एवढे मोठे संख्येने जमलात, प्रथमतः मी आपलं सगळ्याचं मनापासून स्वागत करतो। आता आमचे पांडुळे साहेब त्यांनी सगळं सविस्तर सांगितलेले, परंतु या ठिकाणी संग्राम भैयाला फक्त मताधिक्य किती हा प्रश्न आहे। फक्त निवडून आल्याचं जमा आहे त्याच्याबद्दल काय वाटतं, कारण की नागरिकांनी जनतेची निवडणूक त्यांच्या हातात घेतलेली, ठीक आहे। आता संग्राम भैया हातात जनतेच्या हातात गेलेली निवडणूक, कारण त्यांनी या ठिकाणी शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं केले, निधी देखील त्या ठिकाणी 400 ते 500 कोटी रुपये त्यांनी या शहरासाठी निधी आतापर्यंत कुठल्याही मला कोणा टीका टिप्पणी करायची नाही, परंतु आतापर्यंतच्या
लोकप्रतिनिधींनी एवढा मोठा निधी कधीच या शहरासाठी आणला नाही. त्यामुळं त्यांचे देखील आपल्या सगळ्यांच्या वतीने मी खरंच त्यांचं मनापासून त्यांचं देखील त्यांना धन्यवाद देतो. स्वखर्चाने कमान उभी केली. तर भैया आम्हाला तुमचा अभिमान आहे. आम्ही खरं तर आमच्या सावित्रीच्या लेकीला तुम्ही तर 1,500 देऊन खुश केलेलंच आहे. पण आमच्या ज्या माता आहेत, ज्या आई आहेत आमच्या सावित्रीबाई फुले, त्यांचं जे नाव तुम्ही या भागाला दिले त्याबद्दल तुमचं आभार मानतो. आणि तसंच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा पुतळा तुम्ही जे माळेवाड्याविषयी जो बसवता त्याच्याबद्दल मी खरं तुमचा आभार मानी. निस्तर तोच नाही, संभाजी महाराजांचा पुतळा बसवलाय, तुम्ही आंबेडकरांचाही पुतळा बसवला. हे पुतळे तरी काय बसायचे असते, यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते, त्यांच्यापासून आपल्याला खरं विचार मिळतात. म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. झाले वरपाडा देखील झाली. कॉन्क्रीट कसं आहे, एकदाच सगळं करायचं म्हटलं तर रस्ते बंद होते. आपण हळूहळू एक एक करावं लागतं. सारा संघाचं संपूर्ण वेळेस आपलं सगळं आता मंजूर आहे. फक्त एक आपण करतो जेणेकरून आपल्याला देखील वर्दळीला झालेला आपली गैरसोय होऊ नये याच्याकरता आपण सगळं नियोजन सुरू केलं. त्यामुळे या सगळ्या कामांमध्ये आज नगर शहर एक बदलत्या नगराकडे आपलं चाललेलं आहे. महाराष्ट्राच्या नकाशावरती विकसित शहर म्हणून नावावर उभे आहे. आणि हे जे काही चाललेलं काम आहे याला आपल्याला कुठेतरी जोमाने पुढे द्यायचं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी सामोरे जात आहोत. या राष्ट्रीय परिवाराने आपल्या सर्वांना आज या ठिकाणी निमंत्रित केलं. राष्ट्रीय परिवार देखील या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं नावलौकिक त्यांनी नगरपालिकेच्या काळामध्ये नगरसेवकाच्या रूपाने नावांनी काम केलं. त्यावेळेला बांधकाम समितीचे सभापती झाले आणि चांगल्या प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी चांगला नावलौकिक मिळवला असल्यामुळे सगळं कुटुंब जे आपल्या नगर शहरामध्ये एक नावलौकिक असणारं कुटुंब आहे. आणि या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांचे आपण मित्र परिवार आहे, काही नातेवाईक आहेत. आणि म्हणून आज त्यांनी चांगल्या प्रकारे आपले सर्व निमंत्रित केलं. आणि म्हणून आपल्या सर्वांना आज या ठिकाणी या निमित्ताने विनंती करतो. येणाऱ्या 20 तारीख काय फार लांब राहिले नाही. आता उद्यापासून तर दिवस बोलले 7वा दिवशी मतदान आहे, बुधवारचा दिवस आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6ची वेळ आहे. तर आपण सर्वांनी थोडा वेळ आपण काढावा आणि आपलं चिन्ह काय चिन्ह आणि अनुक्रम नंबर काय थोडं लक्षामध्ये ठेवा. कारण काय होतं, नाव पोहोचलंय पण ते चिन्ह पुढं कमी पडतात काम. आपल्या प्रत्येकाला चिन्ह आणि अनुक्रम नंबर हा सांगितला पाहिजे. आज या महायुती सरकारच्या माध्यमातून हा सगळ्या जे काम आपण करतो हे सरकार सक्षम सरकार आहे. आज त्यांनी सांगितले की अनेक योजना आहेत, त्या फक्त लाडक्या बहिणीपुरत्या मर्यादित नाही. आज शेतकऱ्यांकरता अगदी कुठल्या एचपीचे पंप कुठपर्यंत असलं पाहिजे, किती त्याला एखाद्या शेतकऱ्याला किती वीज मोफत द्यायची, सगळं आता नियोजन या ठिकाणी सरकारने केलं. आणि हे सरकार एक चांगल्या पद्धतीनं उद्योग व्यवसायाची चालना द्यायची, शेतकऱ्यांना कशी चालना द्यायची, या सगळ्या विषयावरती या महायुती सरकारच्या माध्यमातून कामकाज सुरू झालं. आणि हे कामकाज पुढे अखंडरित्या आपल्याला चालू ठेवण्याकरता या सरकारचे हात बळकट करण्याकरता जसं आज देशामध्ये मोदी साहेबांच्या विचाराचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील ते सरकार असलं तर आपल्याला कुठेतरी एक समन्वय आणि त्या माध्यमातून येणारा निधी त्या प्रमाणे आणता येईल. आता आपण पाहिलं काही काही राज्यामध्ये राजकारण जर सुरू झालं तर त्याचं लोकांचं त्या राज्यात नुकसान होत असतं. पण आपल्याला कुठेतरी तो समन्वय साधण्याकरता तो निधी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकार राज्याला आणण्याकरता आपल्याला हे सरकार आपल्याला पुन्हा या महाराष्ट्रामध्ये चांगल्या निधीला फक्त आणून चालणार नाही तर ते एकतर्फी आणून आणणार. त्याच्याकरता आपल्या सर्वांना प्रयत्न आपल्याला करावा लागणार. त्यामुळे आपल्याकडे आपण सगळं काम करणार प्रत्येकाचं नाते कुठेतरी असतं. आता आम्हाला लोक भेटत असतील, प्रचारामध्ये जात असतील, आम्ही या तालुक्यातून आलो, आम्ही त्या तालुक्यातून आलो, काही लोक बाहेर दिवाळीमध्ये भेटत होते, आम्ही तिकडून आलो, भाऊबीज आमची बहीण राहते. आम्ही त्यांना सांगितलं कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठल्या तालुक्यात आहे, तिथं देखील 3 चिन्हापैकी चिन्ह असेल तर चिन्हाला आपण मतदान करावं. आणि या महाराष्ट्राला सक्षम नेते जर कोणी चालू शकतं तर फक्त महायुती सरकार चालू शकतं. अशा प्रकारची आपण प्रत्येकाला विनंती केली. तुम्हाला देखील विनंती करतो 20 तारखेला आज आपण नगरमध्ये आपण सांगणारच आहात, पण आपण आपले मित्र परिवार नातेवाईक ज्या ज्या ठिकाणी असतील त्यांना देखील आपण विनंती करावं की या महाराष्ट्रामध्ये आपल्याला चांगल्या रीतीनं सक्षम रीतीनं हे सरकार आपल्या पुढे आणायचे की ज्या माध्यमातून आपण चांगल्या रीतीनं या महाराष्ट्रामध्ये कामकाज करू शकतो. आणि दिल्ली सरकार एक या ठिकाणी बसणारे, दिल्लीमध्ये बसणारे सगळे नेते बनलेले आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला महाराष्ट्राला मुक्त माप घेण्याकरता सरकार निश्चित रूपाने चांगल्या प्रकारचं काम करू शकतं. एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि राष्ट्रीय परिवाराचे पुन्हा एकदा त्यांनी आज जे काही पुढाकार घेतला, कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे अंतर्भागापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय. तर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर.